Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर आता आपल्याला वाढतानाचं चित्र महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळतंय। काल हवामान विभागाने जो अंदाज दिलेला होता, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल, अनेक भागांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला होता आणि त्याप्रमाणे आज आपण बघतोय अनेक भागांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आजची जी परिस्थिती आहे ती नेमकी कशी होती आणि आपण आजच्या परिस्थितीवरून आता पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचा अंदाज कसा असणार आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत, कुठे मोठ्या प्रमाणात धोका असणार आहे, कुठल्या जिल्ह्यांना धोका नसणार आहे, काय एकूणच परिस्थिती असणार आहे हवामानाची, या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आजची परिस्थिती पाहूयात। हवामान विभागाने जी सॅटेलाइट इमेज जी जारी केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ते आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण इथे पाहायला मिळतंय। कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे, तो सक्रिय झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार हजेरी आपल्याला पावसाने लावलेली पाहायला मिळते। आता यावरूनच हवामान विभागाने काय इशारे दिलेले आहेत, काय अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। हवामान विभागाने काय ट्विट करत इशारे दिलेले आहेत, काय सांगितलेले आहे ते आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर कोकणातील जिल्ह्यांना काय इशारा दिलेला आहे। कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा, त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, म्हणजे तितका मोठा धोका मराठवाड्याला नाहीये। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पुढच्या 24 तासांमध्ये काय कशी परिस्थिती असणार आहे याचा हा एकूण अंदाज होता। आता मॅप वाईज जर आपण बघितलं कसे अलर्ट देण्यात आलेले आहेत, आपण कालचे अलर्ट आणि आजचे अलर्ट यावर पहिल्यांदा तर बोलणार आहोत। काल हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले होते आणि आज त्याचं कशा प्रकारे रूपांतर झालेलं आहे, त्याचा परिणाम आज कशा प्रकारे जाणवत आहे, तो जाणवत आहे का, त्याप्रमाणे आज पाऊस पडतोय का। आपण जर बघितलं तर पुणे, सातारा, पालघरला या ठिकाणी 4 ऑगस्टला म्हणजेच काल जर आपण बघितलं तर हवामान विभागाने अलर्ट दिला होता आजच्या दिवसासाठी। आज आपण बघितलं तर आपण बघतोय पालघर वगैरे सगळीकडे ओके, पण नाशिकमध्ये रेड अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे 4 तारखेला काल जो हवामान विभागाने 3 तारखेला 4 तारखेचा जो अंदाज दिला होता तेव्हा इथे ऑरेंज अलर्ट होता, पण तो आता रेड अलर्ट झालेला आहे आणि आपण खरंच बघतोय नाशिकमध्ये आजच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाणी गेलं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जे गंगापूर धरण आहे ते भरल्याचं, जवळजवळ 80% भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच पूरस्थिती नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर पुण्यामध्ये पण जर आपण बघितलं तर तिथे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केलेला आपल्याला पाहायला मिळाला। एकता नगरचा जो परिसर आहे, सिंहगड रोडचा जो सगळा, तिथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। सातारामध्ये सुद्धा जो घाट परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। कोकणामध्ये पावसाचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला। कोकणामध्ये जर आपण बघितलं तर रायगड असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। पालघर, नाशिक, रायगड, पुणे, सातारा या सगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जिल्ह्यांना देण्यात आला होता आणि त्याप्रमाणे पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर आपण जर बघितलं तर इथे कालच्या दिवसामध्ये यांनी या कोकणाच्या पट्ट्याला आपण जर बघितलं तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, पण आता म्हणजेच आदल्या दिवशी जो रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता तो आजच्या दिवशी रेड अलर्ट झालेला आहे। रायगडमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर आपण जर बघितलं तर विदर्भाचा हा जो पट्टा आहे याला कालच्या दिवशी पूर्ण सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला होता, पण आजची परिस्थिती आपण जर बघितली तर विदर्भामध्ये तेवढ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये
हलक्या सरी बरसलेल्या आहेत. ग्रीन अलर्ट आपल्याला विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतंय. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर तिथे येलो अलर्ट कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात पडल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. आता ही सगळी परिस्थिती पाहता उद्या कशा प्रकारे पाऊस पडणार आहे, उद्या पावसाचा काय अंदाज असणार आहे, म्हणजेच 5 ऑगस्टला कशी परिस्थिती असणार आहे आपण बघूयात. रेड अलर्ट इथे कुठेच दिसत नाहीये, म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा नाहीये, मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाहीये, धोका नाहीये. पण धोका नसला तरीही पुणे आणि साताऱ्याला मुसळधार पावसाचा हवामानाने अंदाज दिलेला आहे. पुणे आणि साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचं चित्र आहे. याचबरोबर बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं, विदर्भाचा हा जो सगळा पट्टा आहे, हे मधले जिल्हे सोडले ते ऑरेंज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल आणि हा विदर्भाचा जो हा सगळा पट्टा आहे कडेचा, या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिना आलेला आहे आणि आता सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी ग्रीन अलर्टच पाहायला मिळतोय. यानंतर आपण नाशिक, पालघर, ठाणे हा सगळा कोकणाचा पट्टा आणि कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्याच्या दिवसाला, म्हणजे तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं चित्र आहे. आता 6 तारखेला हवामानाचा काय अंदाज असणार आहे, 6 तारखेला एकूणच काय परिस्थिती असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. इथे जर आपण बघितलं तर कुठलाही धोका आपल्याला दिसत नाहीये, रेड अलर्ट नाहीये, ऑरेंज अलर्ट नाहीये. विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे मुसळधार पाऊस होणार आहे. कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे मुसळधार पाऊस होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की तिथे ग्रीन अलर्ट आहे, म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं चित्र आहे. एकूणच आता आपण हे सगळं पुढच्या 2 ते 3 दिवसांचं चित्र बघितलं आणि आपल्याला दिसतंय की पुणे आणि साताऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. पण अजून सुद्धा मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, ऑगस्ट महिना येत आहे तरी सुद्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कधी पाऊस पडेल ही प्रतीक्षा अजूनही कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुणे, सातारा आणि कोकणामध्ये पाऊस पडला आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये धोका आपल्याला पाहायला मिळाला. पण आता पुढच्या दिवसांमध्ये आपण जर तर हा धोका कुठेतरी कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला असेच हवामानाचे व्हिडिओ पाहायचे असतील, पुढच्या दिवसांमध्ये हवामानाचा कशा प्रकारे अंदाज असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे, हा सगळा हवामानाचा अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर आमचे मुंबई तकचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. धन्यवाद.